नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आजपासून हे कंट्री डिलाईटचं मिल्क मागवायला सुरुवात केलं आहे. तर बघूया आता कसं आहे ते. याच्यासोबत एक मिल्क टेस्टिंग पण येतं, त्याच्याने आपण हे दूध चेक करू शकतो. तर चला मी आज ना दूध चेक करून आणि मग तापवल्यावर ते पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. हे 81 रुपये लिटरला दूध पडतं. काऊ मिल्क आहे. हे बघा, कंट्री डिलाईट काऊ मिल्क. मी इथे मुंबईमध्ये आल्यापासून ना वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्यांचं दूध घेऊन पाहिलं, पण मला ना कोणत्याच पिशवीचं दूध आवडलेलं नाही आहे. म्हणून मी हे कंट्री डिलाईटचं काऊ मिल्क ऑनलाईन मागवलेलं आहे. तर बघते आता हे गरम करून कसं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे मिल्क टेस्टिंग किट आहे. आता याच्यामध्ये ना जे मिल्क टेस्टिंगचं किट दिलं आहे त्याच्यामध्ये हे असं एक हे दिलं आहे. तर यामध्ये असं मिल्क आहे ना घ्यायचं आणि हे बघा एवढं खूप झालं. यातला एक एक ड्रॉप ही जी मधली लाईन आहे त्याच्यावर सोडायचा आहे. हा बघा असा या पद्धतीने एक एक ड्रॉप सोडायचा. दहा मिनटं हे असंच ठेवायचं आहे, अजिबात ह्याला हलवायचं नाही. आता मी हे दूध गरम करत ठेवते. तर मी इंडक्शनवर ठेवलं आहे गरम करायला. आता जवळजवळ ना मी हे एक पाऊण तास तापवून घेते दूध थोडं. तर आता मिल्क टेस्ट करून 10 मिनटं झालेली आहे आणि या मिल्क टेस्टमध्ये बघू शकता सर्वात वरती जे आहे जर त्याच्यामध्ये डिटर्जंट मिक्स असेल तर हिरवा कलर येईल. आपला पिवळा कलर आहे याचा अर्थ याच्यामध्ये डिटर्जंट मिक्स केलेलं नाही आहे. सेकंड आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड मिक्स असेल तर मरून कलर येईल, पण आपला व्हाईट कलर आलेला आहे याचा अर्थ या दुधामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड मिक्स केलेलं नाही आहे. तिसरं जे आहे जर याच्यामध्ये युरिया मिक्स असेल तर हिरवा कलर येईल, पण इथे पिवळा कलर आलेला आहे याचा अर्थ या दुधामध्ये युरिया मिक्स केलेलं नाही आहे. आणि जे शेवटचं आहे जर दुधामध्ये बोरिक ॲसिड मिक्स केलेली असेल तर थोडासा असा ऑरेंजिश कलर येतो, पण आपल्या इथे पिवळा कलर आलेला आहे याचा अर्थ याच्यामध्ये बोरिक ॲसिड मिक्स केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मिल्क टेस्ट घरच्या घरी करून बघता येतं. मी पाहिलेलं आहे, तुम्हाला तर नक्की समजलं असेल. तर बघूया आता दूध गरम झाल्यानंतर ते कसं आहे त्याच्यावर किती मलाई येते ते पण तुम्हाला दाखवते मी. तर ही पाहू शकता खूप जाड अशी पिवळ्या कलरची मलाई आलेली आहे. तर दूध आहे ना खूप चांगलं आहे. एवढंच आहे थोडंसं महाग आहे. बघूया वापरून बघणार आहे आणि कसं येतं आहे ते या पुढचं पण. तर त्याचे पण नक्की मी तुम्हाला रिव्ह्यू देईन. तर सध्या मी हे वापरते. आता आजची ही 1 लिटरची मलाई किती आले ती तुम्हाला मी काढून दाखवते. चहाच्या गाळणीमध्ये म्हणजे एक अंदाज येईल की आजची एका दिवसाची मलाई किती जमा झाली ती. बघा ही पूर्ण अशी चहाची गाळणी भरून मलाई एका टायमाला निघालेली आहे. मी थोडीशी त्याला गाळून घेते, म्हणजे जे दूध वगैरे एक्स्ट्रा असेल ना जे एक्स्ट्रा दूध असतं ते थोडं गाळून घेते. ही पाहू शकता आजची एका दिवसाची मलाई ही एवढी जमा झालेली आहे.